इम्पॉर्टंट ड्रग बद्दल डिस्कस करू. ड्रगचं नाव आहे पेंटॉक्झिफायलिन. कुठं बघायला भेटलं, एक हॉस्पिटल पेशंट बघायला भेटलेला. पेरिफेरल आर्टरी डिसीजचा पेशंट होता. त्याला तो मराठीत असं म्हणू शकतो, लंगड नाही, लंगड थोडं चललं आणि त्याला की बसावं लागायचं, त्रास व्हायचा पायात. हे कशामुळे होतं, तुमच्या जे पायाला सप्लाय करणारे आर्टरी वगैरे त्यात क्लॉट वगैरे म्हणला ना, जर त्यात क्लॉट बनतात तशा आर्टरीमध्ये पण बनू शकतात, त्यालाच आपण पेरिफेरल आर्टरी डिसीज म्हणतो आपण. तर त्या पेशंटमध्ये पेंटॉक्झिफायलिन यूज करू लागलो आपण. हे झॅन्थिन डेरिव्हेटिव्ह हे ऍक्ट कसं करतं, समजा आता क्लॉट बनल्यामुळे ह्या गोष्टी व्हायल्यात ना, ते क्लॉट फॉर्मेशन कमी करतं तुमचं. दुसरं काय करतं, ब्लड तुमचं थिन करतं, थोडं ब्लडची विस्कोसिटी वाढल्यामुळे पण क्लॉट वगैरे फॉर्म होतात, थिन करतं ब्लडमध्ये, थोडं पातळ करतं रक्त. दुसरं प्रिव्हेंट्स प्लॅटलेट ॲग्रेशन. क्लॉट बनायचं अजून एक कारण काय, आपल्या बॉडीत ज्या प्लॅटलेट असतात त्याच्यामुळे पण क्लॉट बनू शकतात, त्या एकमेकासोबत आल्यामुळे त्या प्लॅटलेट ॲग्रेशन वगैरे पण हे कमी करतं. मोस्ट कॉमन यूज कोणचं आता तुम्हाला सांगितलेलं, पेरिफेरल आर्टरी डिसीज, क्लॉडिकेशन, लंगडणे वगैरे समजा. व्हॅस्क्युलर क्लॉडिकेशन, पुन्हा डायबेटिक फूट अल्सरमध्ये, अल्सरच्या हिलिंगमध्ये हे मदत करतं आहे तुमचं. क्रोनिक विनेस अल्सर, व्हेरिकोज वेन्सच्या पेशंटमध्ये जर अल्सर वगैरे असेल तर त्या कंडिशनमध्ये पण आपण हे पेंटॉक्झिफायलिन यूज करू शकतो. लक्षात ठेवा, पेंटॉक्झिफायलिन पेरिफेरल आर्टरी डिसीजमध्ये यूज करतो. मोस्टली काय करतं, ब्लड फ्लो चांगला करतो, क्लॉट वगैरे आपलं बनवून देत नाही.